नमस्कार मित्रांनो, मी घनश्याम पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज 21 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 10 जून 1999ला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या पक्षाची स्थापना केली आणि या 21 वर्षाची वाटचाल महाराष्ट्राने बघितलेलीच आहे. शरद पवार यांचं व्यक्तिमत्व इतकं अफाट आहे की महाराष्ट्र म्हटल्यानंतर केवळ दोनच नेत्यांचं खूप अग्रणी नाव पुढे यायचं. एक म्हणजे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं ज्येष्ठ नेते शरदराव पवार. या दोघांच्या नावाशिवाय महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 50 वर्ष तरी पूर्ण होऊच शकत नाही. म्हणजे आपण जसं म्हणतो की आठवड्याचे 7 वार असतात, शनिवार ते सोमवार. त्या पद्धतीनं आणखीन हा एक वेगळा वार, तो म्हणजे वार. या वाराशिवाय महाराष्ट्राचं राजकारण नक्कीच पुढे जात नाही. बाबरी मस्जिद पाडल्यानंतर जे काही हिंदुत्वाचं राजकारण सुरू झालं, त्यानंतर 1995ला शिवसेना भाजपचं प्रथमतः सरकार महाराष्ट्रात आलं. एक वेगळी लाट होती. सगळं वातावरण गरमागरम होतं आणि शरद पवार साहेब दिल्लीमध्ये होते. तेव्हा परदेशी बाई पंतप्रधानपदी नको या मुद्द्यावरनं काँग्रेस पक्षातला एक असंतुष्ट असा गट वेगळा झाला. त्याचं नेतृत्व शरद पवार करत होते. त्यावेळी पी ए संगमा असतील, तारिक अनवर असतील, शरद पवार असतील, या नेत्यांनी पक्षांतर्गत बंडाळी केली आणि यामुळं त्यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आलं. पक्षातनं काढल्यानंतर काय करायचं, तर यांनी स्वतःच हे सगळे असंतुष्ट लोक आपल्यासोबत घेतले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. खरं तर दिल्लीमध्ये स्थापन झालेल्या या पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून जरी नोंद असली तरी खऱ्या अर्थी यांनी करिश्मा गाजवला तो महाराष्ट्रात. गेल्या 21 वर्षामध्ये हा पक्ष महाराष्ट्रात स्वतःच्या ताकदीवर सत्तेत आला नाही हे जरी खरं असलं तरी या पक्षाची पाळंमुळं अक्षरशः तळागाळापर्यंत पोहोचलेली आहेत. म्हणजे फक्त मंत्रालयावर त्या पक्षाचा झेंडा फडकणं म्हणजेच महाराष्ट्रावर राज्य करणं असं काही नसतं. तर इथल्या ज्या स्थानिक संस्था आहेत, मग त्यामध्ये जिल्हा परिषद असतील, जिल्हा बँका असतील, वेगवेगळ्या सोसायटी असतील, साखर कारखाने असतील, अनेक महत्त्वाच्या पतसंस्था असतील, ग्रामपंचायती असतील, तर या सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्चस्व होता. अजूनही ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस बऱ्यापैकी घट्टपणे आपली मुळं रोवून आहे. शरद पवार यांच्या व्यक्तिमत्वाचं, त्यांच्या कार्यशैलीचं हे फार मोठं यश आपल्याला म्हणावं लागेल. एक महानेता म्हणून आपण त्यांच्याकडे जेव्हा पाहतो, म्हणजे आपण बऱ्याच वेळा दोन्ही बाजूने त्यांच्यावर चर्चा केलेली आहे. पवारसाहेबांचे जे काही निर्णय आपल्याला पटलेले नाही आहेत त्याविषयी आपण ठामपणे बाजू घेतलेलीच आहे. पण एक मोठा नेता म्हणून विकासाचे अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत आणि राज्याच्या, देशाच्या हितासाठी ते महत्त्वाचे ठरलेले आहेत. मला काही गोष्टी मुद्दामून सांगाव्याशा वाटतात. पवारसाहेबांचे एक वर्गमित्र होते धनाजीराव जाधव, ते आपल्या पाषाणलाच राहायचे. त्यांची मी एक मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातला एक अनुभव सांगितला होता. ते म्हणाले, शरद पवार आणि त्यांचे काही भाऊ शुक्रवार पेठेत एका 10x10च्या खोलीत भाड्यानं राहायचे आणि त्या वातावरणामध्ये आम्ही विठ्ठल मणियार, धनाजीराव जाधव, शरद पवार हे सगळे वर्गमित्र. तर यांचं ठरलं की आपण मुंबई बघायला जायची. आता मुंबईला जायचं म्हटलं की पवारसाहेबांनी टाळाटाळ सुरू केली. ते म्हणले, मी नाही येणार, तुम्ही जाऊन या. सगळे मित्र आग्रह करत होते की आपण मुंबईला जायचंच. तेव्हा विठ्ठल मणियार यांच्या लक्षात आलं की याची आर्थिक क्षमता इतकी चांगली नाही आहे, मुंबईला येण्यापुरतेही पैसे यांच्याकडे नाही आहेत, त्यामुळे हा आपला मित्र टाळाटाळ करतोय. मग ही गोष्ट त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितली की असं असं आहे आणि आमच्या मित्राला आम्हाला मुंबईला घेऊन जायचं आहे. मग त्या सगळ्यांनी शरद पवारांना त्यासाठी तयार केलं. ते म्हणाले, तू खर्चाची चिंता नकोस करू, पण आमच्यासोबत मुंबईला चल. त्यावेळी शरद पवारांनी येण्याचं मान्य केलं, मात्र त्यासाठी 3 अटी घातल्या होत्या. ते म्हणाले, मी तुमच्यासोबत मुंबईला येईन, मात्र मुंबईत मला तुम्ही 3 गोष्टी दाखवायला हव्यात. एक म्हणजे मुंबईचा समुद्र, दुसरं म्हणजे मुंबईचं विमानतळ आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईचं मंत्रालय. तर आता पहिल्या 2 गोष्टी मित्रांना शक्य होत्या. मंत्रालयात कसं प्रवेश करावा याची मात्र काही माहिती नव्हती. मग विठ्ठल मणियारांनी ही गोष्ट त्यांच्या घरी सांगितली. त्यांच्या वडिलांनाही कौतुक वाटलं की एक तरुण मंत्रालय पाहायचं म्हणतोय, ही त्याची महत्त्वाकांक्षा पाहून तेही असंबित झाले. आणि तेव्हाच एक दारवटकर जगताप नावाचे आमदार होते, त्या आमदारांच्या ओळखीनं त्यांनी मंत्रालयाच्या प्रेक्षक गॅलरीचे पास यांच्यासाठी मिळवून दिले. ही मंडळी गेली, यांनी समुद्रावर भटकंती केली, विमानतळ बघितलं, मौजमजा केली आणि मंत्रालयामध्ये गेले. तिथं प्रेक्षक गॅलरीत बसल्यानंतर समोर आमदारांची चर्चा सुरू होती आणि अर्थातच या तरुणांना ती चर्चा कंटाळवाणी वाटत होती. तेव्हा यांचं आपापसात बोलणं सुरू होतं. तिथला जो सुरक्षा रक्षक आहे त्यांनी त्यांना 2-3 वेळा शांत केलं, मात्र थोड्या वेळ शांत बसायचे आणि पुन्हा यांच्या गप्पा रंगायच्या. शेवटी त्या सुरक्षा रक्षकाने सांगितलं की आता जर तुम्ही बोललात तर तुम्हाला मला इथनं बाहेर काढावं लागेल. ते ऐकल्या शरद पवार ताडकन उठले आणि त्याने सांगितलं की अरे म्हणे, तू काय मला बाहेर काढणार? म्हटलं, मीच इथून बाहेर जातोय.
आणि यानंतर या वास्तूत मी कधी पाऊल टाकणार नाही आणि चुकून जर मी मंत्रालयात कधी आलोच तर या प्रेक्षक गॅलरीमध्ये नाही बसणार, समोर आमदारामध्ये बसून गोंधळ घालणार. ही महत्वाकांक्षा या नेत्याची होती आणि वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी ते खरोखरी आमदार झाले. 38व्या वर्षी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. त्यांच्या आमदारकीची पण एक छान गंमत आहे. त्यावेळी प्रत्येक जिल्ह्याच्या काँग्रेस वर्किंग कमिटीला उमेदवारांची निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं असायचं. बारामतीमधून काकडे फॅमिली जोरात होती आणि अर्थातच त्यांची उमेदवारी निश्चित होती. त्यावेळी अनपेक्षितपणे शरद पवारांचं नाव पुढे आलं. ते युवक काँग्रेसचं काम करायचे आणि युवक काँग्रेसचं काम करत असताना त्यांना बारामतीमधून प्रचंड विरोध होता. हा विरोध असल्यामुळं पुणे जिल्ह्याच्या काँग्रेस वर्किंग कमिटीनं तिथनं काकडेंना उमेदवारी जाहीर केली. हा सगळा विषय शरद पवारांचे गुरु यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत गेला आणि चव्हाणांनी आवर्जून काँग्रेस वर्किंग कमिटीला कळवलं की या ठिकाणचा उमेदवार बदला, इथून शरद पवार यांनाच उमेदवारी द्या. काँग्रेस वर्किंग कमिटीने सांगितलं की साहेब म्हणे तसं जर झालं तर बारामतीची जागा जाईल, कारण बारामतीमध्ये काकडे परिवार जोरात आहे आणि त्यांनी तिथल्या 11 इच्छुक उमेदवारांची यादी आमच्याकडे दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की या 11पैकी कुणालाही उमेदवारी द्या, आम्ही निवडून आणू, मात्र इथून जर शरद पवारांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांना पाडू. यशवंतरावांनी सगळं ऐकून घेतलं आणि काँग्रेस वर्किंग कमिटीच्या अध्यक्षांना विचारलं की बाबा तुमचा अभ्यास काय, तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये सत्ता कुणाची येईल? त्यांनी सांगितलं अर्थातच काँग्रेसची येईल. किती जागा येतील? त्यांनी सांगितलं 200पेक्षा जास्त जागा आपल्या निश्चितपणे येतील. ते म्हटलं मग 200पेक्षा जास्त जागा येणार असतील आणि बारामतीची एक जागा जर गेली तर तुम्हाला काय फरक पडतोय? तुमची सत्ता तर जाणार नाही ना. माझ्या आग्रहासाठी तिथून शरदला उमेदवारी द्या. आणि अशा पद्धतीनं तिथून शरद पवारांना उमेदवारी दिली. शरद पवार त्यावेळी बारामतीमध्ये आठवडी बाजारात भाजीपाला विकायचे. अगदी सामान्य माणसापासून त्यांचा संपर्क सगळीकडे त्यांचा अफाट होता. आणि निवडणुकीच्या आदल्या दिवशी त्याने एक पत्रक काढलं आणि सांगितलं की विरोधी उमेदवार जो होता त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिलाय आणि ती पत्रकं एका रात्रीतून आजूबाजूच्या सगळ्या गावामध्ये फिरवली गेली, सगळीकडे चिटकवली गेली आणि शरद पवार यांच्या पहिल्या निवडणुकीत अशा पद्धतीनं विजय झाला. पहिली निवडणूक ते आत्तापर्यंत, त्यानंतर पराभव त्यांनी फारसा कधी बघितलेला नाहीये. देशाच्या राजकारणात खूप मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. ते संरक्षण मंत्री झाले, कृषी मंत्री झाले. कृषी मंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द मोठीच आहे. 10 जून 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं सगळ्यात मोठं यश मला जर कुठलं वाटत असेल तर या पक्षाने अनेक नेते तयार केले, त्यांना त्याची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. म्हणजे आर पाटील यांच्यासारखा चारित्र्यसंपन्न अभ्यासू गुणवान नेता एका महाविद्यालयीन कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी त्यांचं भाषण ऐकलं आणि त्यांना सांगितलं की तू पक्षामध्ये ये आणि पक्षाचं काम बघ. त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवून दिला. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपल्याकडे घेतलं आणि आर पाटील यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला मिळाला. गृहमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द किती चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडलेली आहे हे आपण बघितलं आणि हे केवळ आणि केवळ शरद पवारांच्या दूरदृष्टीमुळे घडलं. राष्ट्रवादी काँग्रेसवर एक आरोप कायम केला जातो की हा मराठ्यांचा पक्ष आहे, तर त्यामध्ये तथ्य आहे सुद्धा. म्हणजे शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण नेहमीच केलं हे आपण नाकारू नाही शकत. मात्र असं जरी असलं तरी सामान्य माणसाचा विकास यालाही शरद पवारांनी कायम महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळं अनेक तळागाळातले नेते पुढे आले. मराठा हा जर अपवाद सोडला तर बहुजन समाजातले जे काही महत्त्वाचे नेते होते त्यामध्ये जितेंद्र आव्हाड आहेत, छगन भुजबळ आहेत, नवाब मलिक आहेत. अशा काही नेत्यांना एक मोठं व्यासपीठ शरद पवारांनी उभं करून दिलं. मात्र छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांनी या व्यासपीठाला काळिमा फासला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आज ते जरी महत्त्वाचे नेते असले तरी भ्रष्टवादी म्हणून राष्ट्रवादीची जी खिल्ली उडवली जाते त्यात छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांचा मोठा वाटा आहे. दिलीप वळसे पाटील सभापती झाले, मंत्री होतेच. अनेक असे हे जे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसमध्ये खितपत पडले असते, ते महाराष्ट्राचे नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळं पुढे आले. आणि मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सगळ्यात मोठं सामर्थ्य हेच आहे की यांनी असे चांगले नेते तयार केले. शरद पवार यांच्याबाबत एक किस्सा मला सांगावासा वाटतो. तो मी एका ज्येष्ठ पत्रकाराकडून ऐकलेला आहे. त्यात खरं खोटं फारसं माहिती नाही, मात्र खरं असण्याची शक्यता अधिक आहे. एक वेळ अशी आली होती की रामदास आठवले यांनीही शरद पवार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की साहेब म्हणे मी पक्षप्रवेश करतोय आणि मी तुमच्यासोबत येतोय. तर शरद पवारांनी त्यांना आवर्जून समजावून सांगितलं की अरे रामदास, तू असा विचार करू नकोस, तू आहेस तिथेच राहा, तुझं स्वतःचा पक्ष राहू देत. रिपब्लिकन पक्ष आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तिथं तू राजा असतील तुझं अस्तित्व तू सोडू नकोस. आणि आज किमान रामदास आठवलेंना त्यांची खुर्ची टिकून ठेवता आली, काहीतरी एक वेगळं काम घडवता आलं. दलित बांधवांचे अनेक प्रश्न
ठामपणे मांडता आले आणि याला एक प्रकारे कारणीभूत शरद पवारच ठरलेले आहेत. शरद पवारांचे जे राजकीय कारकिर्दीतले महत्त्वाचे निर्णय आहेत ते कायमस्वरूपी आपल्याला मान्य करायलाच हवेत. त्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांना आरक्षण, 33% आरक्षण मिळावं, 50% आरक्षण मिळावं यासाठीचा पाठपुरावा आणि हे प्रत्यक्षतेची अंमलबजावणी यामध्ये शरद पवारांचं योगदान निश्चितपणे खूपच महत्त्वाचं आहे. मराठवाड्याच्या नामांतर प्रकरणामधली त्यांची भूमिका आपण बघितलेलीच आहे, तीही तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे अशा प्रत्येक वेळी आग्रही राहत पुरोगामी महाराष्ट्राचं चित्र शरद पवारांनी स्पष्टपणे दाखवलेलं आहे. त्यांच्याविषयी अनेक आक्षेप जरी असले तरी शरद पवारांनी जे काही चांगलं उभं केलेलं आहे, जे सहकाराचं जाळं निर्माण केलं, ते ज्या ज्या शिक्षण संस्थांवर काम करतायत, रयत शिक्षण संस्थेवर ते काम करतायत, क्रिकेट असोसिएशन आहे, कबड्डी असोसिएशन आहे, या सगळ्या संस्थांना त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यामध्ये, ते टिकवण्यामध्ये, ते वाढवण्यामध्ये शरद पवार यांचं योगदान निश्चितपणे खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातली साखर कारखानदारी टिकू नये त्यामध्येही आज शरद पवारांचं योगदान प्रचंड आहे. म्हणजे तो जागतिक स्तरावर त्यांचा तो दबदबा आहे. महाराष्ट्राची जी ओळख आहे ती स्वतंत्रपणे निर्माण करण्यामध्ये, त्यामुळे निश्चितपणे त्यांचा वाटा खूप मोठा आहे, तो आपल्याला मान्य करायलाच हवा. कित्येक साहित्यिकांना शरद पवारांनी सढळ हाताने मदत केलेली आहे. नाट्यसंस्था असतील, साहित्य संस्था असतील, यांनाही तिने वेळोवेळी मदत केलेली आहे. म्हणजे नाट्य परिषदेच्या एका कार्यक्रमाला ते मुख्यमंत्री म्हणून जेव्हा आले तेव्हा त्यांना काही देणगी मागण्यात आली. त्यांनी सांगितले की नाट्य परिषदेवर थोडंसं कर्ज आहे आणि ते फिटण्या इतपत जर माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मदत केली तर आम्ही नाट्यकलावंत अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकू. आणि त्यावेळी पवारसाहेबांचं भाषण खूप छान होतं. ते म्हणाले की अरे हे असं झालं, देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. आज म्हणे मी मुख्यमंत्री पदावर आहे, उद्या असेल की नाही मला माहिती नाही, आज मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकतो. तर मागून ते मागून काय, तुम्ही फक्त कर्ज फेडण्याचं सांगताय, हे जेवढं कर्ज आहे तेवढी रक्कम मी तुम्हाला आता देईन आणि उद्यापासून तुम्ही परत कर्ज काढायला मोकळे व्हाल, त्यापेक्षा मी तुमच्यासाठी काहीतरी भरीव करतो. म्हणून त्यांना जागा उपलब्ध करून दिली, नाट्यसंस्थेला काही आर्थिक मदत केली आणि अशा अनेक संस्था शरद पवार यांच्यामुळं आज तग धरून आहेत. साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रातलं त्यांचं हे योगदान निश्चितपणे मोलाचं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून शरद पवारांनी सहभाग घेतलेला आहे आणि आपण बघितलेलं आहे की त्यावेळी त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षापेक्षा शरद पवार यांची भाषणं अत्यंत अभ्यासपूर्ण झालेली आहेत. म्हणजे मला संपादक म्हणून नेहमी वाटतं की पवारसाहेब जर राजकारणामध्ये नसते तर एक मराठीत खूप ताकदीचा लेखक आपल्याला त्यांच्यावर निमित्त मिळाला असता की ज्यांनी आपल्या लिखाणाची ओळख जगभर निर्माण केली असती. म्हणजे केवळ ते राजकारणात आहेत म्हणून एक इतक्या ताकदीचा लेखक दुरावला गेला याचं खरं तर प्रकाशक म्हणून मला वाईटसुद्धा वाटतं. इतकी अफाट लिखाणाची विचार करण्याची त्यांची क्षमता आहे. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणं हाही त्यांचा एक गुण आहे. जे महाराष्ट्रभर, भारतभर, जगभर ते जिकडे फिरत असतात तर त्या प्रत्येक ठिकाणच्या कार्यकर्त्यांची, नेत्याची खूप चांगल्या पद्धतीनं ओळख, त्यांची नावं, त्यांचं काम हे सगळं त्यांना मुखतगत आहे. म्हणजे एखाद्या अगदी तालुक्याच्या ठिकाणी गेले तरी समोर बसलेल्या सभेतल्या 4-2 लोकांना तरी ते नावाने बोलवतात, आवर्जून आठवण काढतात. 20 वर्षापूर्वीची, 25 वर्षाची पूर्वीची ओळख त्या कार्यकर्त्याला सांगून त्याला अचंबित व्हायला भाग पडतात. आणि इतकी विजन असणारा नेता महाराष्ट्रात निश्चितपणे दुसरा नाही आहे. शरद पवार यांची इच्छाशक्ती ती तर अफाट आहे, नाही त्याविषयी आपण बोलायलाच नको. म्हणजे त्यांना जेव्हा तोंडाचं कॅन्सर झाला हे कळलं, त्याचं निदान झालं आणि उपचार सुरू झाले, तर त्यावेळेस जे डॉक्टर आहेत तर त्यांनी त्यांना एक भयंकर गोष्ट सांगितली होती. आणि ही गोष्ट मी नाही सांगत तर खुद्द शरद पवार यांनी साप्ताहिक सकाळच्या बालगंधर्वमध्ये झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात स्वतः सांगितलेलं आहे. ते म्हणाले की त्यावेळी मला त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की पवारसाहेब तुमच्या हातामध्ये आत्ता फक्त अजून 3 महिने आहेत, जे काही काम आहेत त्या 3 महिन्यामध्ये करून घ्या. ही गोष्ट एक 8-10 वर्षापूर्वीची आहे. तर पवारसाहेबांनी त्याला सांगितलं की अरे म्हटलं मी तर बरा होणार आहे, तू माझी चिंता करू नकोस, तुझं वय किती आहे, 45 आहे, तू आणखीन किती वर्ष जगणार त्याचा विचार कर आणि तुझ्या आरोग्याची काळजी घे. म्हणजे मला अजून काही होणार नाही, माझी कामं झाल्याशिवाय मी काही जाणार नाही. आणि खरोखरी कॅन्सरसारख्या आजारावर शरद पवारांनी ज्या धीरोदात्तपणे मात केली ते पाहता अशी इच्छाशक्ती प्रत्येकामध्ये असावी असं मला नेहमी वाटतं. आपल्या महाराष्ट्राचं ते दुर्दैव आहे की आपले वेगवेगळे जे नेते आहेत ते स्वतःच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात. तर याबाबतही शरद पवार हा एक आदर्श आहेत. ते रोज पहाटे उठतात, या वयातही त्यांचा व्यायाम नियमितपणे होतो, आहाराविषयी ते खूप जागरूक आहेत. हे जर चांगले गुण इतर नेत्यांनी घेतले तर समाजाच्या, राष्ट्राच्या विकासामध्ये ते निश्चितपणे मोठं योगदान देऊ शकतील. म्हणजे शरद पवारांना भेटायला जर त्यांनी बोलवलं तर अपॉइंटमेंट कधी पहाटे 5 पासून सुरू होते की पहाटे 5 वाजता या. म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटेल की 5 वाजता साहेबांनी जर बारामती हॉस्टेलला बोलवलंय तर ते खरंच 5 वाजता उठलेले असतील का, आपण अर्धा तास उशिरा गेलो तर काय फरक पडतो. मात्र 5ची जर अपॉइंटमेंट आहे तर 5 वाजता साहेब त्यांच्या ठिकाणी खुर्चीवर बसलेले असतात,
त्यांची वृत्तपत्र चाळून झालेली असतात, दिवसभराच्या कामाचं टिपण काढून झालेलं असतं आणि 5 वाजता हा माणूस त्यांच्यासमोर चर्चेसाठी हजर असतो. प्रशासनावर अशी पकड असलेला, सामान्य माणसाशी नाळ जोडला गेलेला महाराष्ट्रातला हा एकमेव अद्वितीय नेता आहे, हे आपल्याला मान्य करायलाच हवं. त्यांच्यावर आर्थिक अपराधाचे अनेक आरोप करण्यात आले, मात्र त्यांच्यावरचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की जो माणूस शरद पवारांवर टीका करतो तो राजकारणात टिकतो. म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे अनेक नेते आहेत की जे केवळ पवारसाहेबांच्यावर टीका करून मोठे झाले. मग त्यांचं कर्तृत्व होतंच, ते आपण अमान्य नाही करू शकत. मात्र शरद पवारांना विरोध हा त्यातला सगळ्यांचा कॉमन फॅक्टर होता आणि तो जर आपण तटस्थपणे बघितलं तर जाणवतं की त्यामध्ये सत्यसुद्धा आहे. भारतातल्या वेगवेगळ्या पक्षाशी खूप घनिष्ठ संबंध असणाऱ्या नेत्यांचा जर विचार केला तर त्यातही शरद पवार हे एकमेव नेते आहेत की वेगवेगळ्या मुख्यमंत्र्याशी, त्या भागातल्या पक्षाशी, त्यांच्या पक्षनेत्याशी अगदी घरोब्याचे संबंध प्रस्थापित करणारा महाराष्ट्रातला हा एक खूप मोठा नेता आहे. त्याची जाणीव दुर्दैवानं अनेक आपल्याच लोकांना नाही आहे. म्हणजे असं म्हणतात, जिथं पिकतं तिथं विकत नाही, अशातला हा भाग आहे. मात्र शरद पवार यांचं व्यक्तिमत्व जागतिक स्तरावर दखल घेतलं जावं असं निश्चितपणे आहे. असा जर महानेता इतर कुठल्या देशामध्ये जन्माला आला असता तर एव्हाना त्यांच्यावर हजारो पुस्तकं आली असती, अनेक सिनेमे निघाले असते, अनेक नाटकं झाली असती. म्हणजे त्यांच्या दोन्ही बाजूंचं ज्या काही चुका वाटतात त्याचंही मूल्यमापन व्हायला हवं. मात्र ते करताना सांगुलपणाही आपण बघायला हवा आणि तो निश्चितपणे संख्येनं खूप जास्त आहे. म्हणजे अगदी ते जेव्हा दिल्लीमध्ये असायचे तेव्हा पुणे महापालिकेमध्ये काय चाललंय इकडे त्यांचं लक्ष असायचं. म्हणजे पुणे महापालिकेच्या निवडणुका लागल्या तर पवारसाहेब केंद्रीय कृषी मंत्री होते, त्यावेळी ते पुण्यात प्रचाराला आले आणि त्यांनी इथं येऊन विधान केलं की बाबा पुण्याचा कारभारी बदला, भाकरी फिरवा, आणि पुणे महापालिका त्यांनी ताब्यामध्ये घेतली सुद्धा. म्हणजे हा जो एक चमत्कार आहे. आत्ताच्या आपण लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा बघितलं, साताऱ्यामध्ये इतका धो प्रचंड पाऊस सुरू होता. या पावसात उभं राहून जिथं आमच्यासारख्या तरुणांना 5-10 मिनिट तो गारवा सहन होणार नाही, अक्षरशः गारा पडत होत्या आणि अशा वातावरणामध्ये छत्री न घेता ते व्यासपीठावर थांबले आणि त्यांचं भाषण त्यांनी काय असेल ते पूर्ण केलं आणि महाराष्ट्रभर एक इतका चांगला संदेश गेला आणि शरद पवारांच्या नेतृत्वाविषयी खूप सकारात्मक चर्चा घडून आली. या निवडणुकीत दुर्दैवानं त्यांच्या जागा कमी झाल्या. यावेळी त्यांनी सांगितलं होतं की जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे आणि आम्ही विरोधी पक्षामध्ये बसणार. मात्र असं असतानाही त्यांच्या नेहमीच्या ज्या खेळ्या असतात त्या पद्धतीने याही वेळी खेळ्या केल्या आणि शिवसेनेचा पाठिंबा घेऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये सहभागी झाला. आपण असं म्हणतो की प्रेमात, युद्धात, राजकारणात सगळं क्षम्य असतं. हे जर बघितलं तर आपण तिकडं क्षम्य म्हणून कदाचित दुर्लक्ष करूही. मात्र हे करताना शरद पवार यांच्यासारख्या नेत्यावर अन्याय होऊ नये असं मला नेहमीच वाटतं. महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याला, तो कुठल्याही पक्षाचा असेल, शरद पवार यांच्या आशीर्वादाशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्वर्गीय प्रमोद महाजन हेही त्यांना खूप मानायचे. किंबहुना शरद पवारांना जाणता राजा म्हटलं जातं, तर जाणता राजा हे विशेषण शरद पवारांना खुद्द प्रमोद महाजनांनी दिलेलं आहे. हे अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनाही, नेत्यांनाही माहिती नसेल, ही वस्तुस्थिती आहे. सध्याचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, त्यांनी बारामतीला एका कार्यक्रमाला बोलवलं आणि बारामतीत कार्यक्रमात आल्यानंतर मोदींनी सांगितलं की शरद पवार माझे गुरु आहेत आणि त्यांचे करंगोळी धरून मी राजकारणात आलोय. गुजरातला जेव्हा भूकंप झाला कच्छला, तेव्हा वाजपेयी पंतप्रधान होते आणि शरद पवारांनी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जे काही चांगलं काम केलं होतं त्यामुळं त्या आपत्तीचा प्रमुख म्हणून वाजपेयींनी शरद पवार यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याची नेमणूक केली. हे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. आपल्या प्रत्येकाला ते आपलं वैभव वाटावं असं आहे. शरद पवारांनी जातीचं राजकारण केलं, वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हटलं जातं, अनेक संस्था संपवल्या असंही म्हटलं जातं. त्याविषयी चर्चा निश्चितपणे होऊ शकते, किंबहुना ती व्हायलाच हवी. मात्र दोन्ही पारडे जर आपण एकत्र ठेवले तर त्यात चांगुलपणाचं पारडं निश्चितपणे प्रबळ होईल याची मला खात्री आहे. त्यांच्या जातीवादी ज्या भूमिका असतात त्याला मी सुरुवातीपासून विरोध केलेला आहे, तो विरोध कायम राहील. मात्र एक लोकनेता म्हणून, सामान्य माणसाच्या प्रश्नाची अडचण असणारा नेता म्हणून शरद पवार यांच्याविषयी मला नितांत आदर वाटतो. आज वयाची 80 पार केल्यानंतर सुद्धा आत्ता या क्षणाला ते कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणामध्ये या वादळामुळे जे काही प्रचंड नुकसान झालंय तर तिथं पोहोचलेला पहिला नेता शरद पवार आहे. महाराष्ट्र सरकारही आपापल्या पद्धतीनं त्यांना मदत करतच आहे. मात्र त्या लोकांच्या अडचणी समजून घेणं, सुखदुःखात सहभागी होणं, कुठल्याही अडचणीमध्ये सर्वप्रथम धावून जाणं हे केवळ आणि केवळ शरद पवार यांनीच केलेलं आहे. ते आपण अमान्य करू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन आहे.
असं म्हणतात की बाळाच्या बारशाला गेल्यानंतर 12वीची भाषा करू नये. त्यामुळं राष्ट्रवादीच्या विषयी ज्या काही शंका आहेत, आक्षेप आहेत, प्रश्न आहेत, ते आज या व्यासपीठावरून किमान आजचा दिवस तरी मी ते मांडणार नाही. मात्र एवढंच सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसनी महाराष्ट्राचं चित्र बदललेलं आहे. अनेक नेत्यांना मुख्य प्रभावामध्ये आणलेलं आहे. गेल्या 20-21 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळात पोहोचला आहे. म्हणजे अजितदादा आणि सुप्रियाताई यांच्यातला सत्ता वाटपाचा संघर्ष असेल, पक्षांतर्गत कुरबुरे असतील, धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना पुढे आणणं असेल, वेगवेगळ्या पक्षातले नेते फोडणं असेल, या सगळ्यामध्ये जरी पवारसाहेब सक्रिय असले तरी एक नेता म्हणून, एका पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनी जे काही केलेलं आहे ते त्यांच्या दृष्टीनं अतिशय योग्य आहे. एक महानेता म्हणून आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नकारात्मकता सोडेल, जातीपातीचं राजकारण कमी करेल, संभाजी ब्रिगेडसारख्या ज्या कट्टरतावादी संस्था आहेत त्यांना आपल्यापासून दूर ठेवेल अशी अपेक्षा व्यक्त करू. सामान्य माणसाचे प्रश्न भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मांडले जावेत, त्यांना बळ मिळावं, त्यांना आणखीन सामान्य माणसाचा पाठिंबा मिळावा या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.